नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:37 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:43 ते 9:18 आणि यमगंड काळ सकाळी 10:53 ते 12:28 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि नेपच्यूनची युती मीन राशीत होईल आणि शुक्र आणि गुरुचा लाभ योग मेष आणि मिथुन राशीत मधून होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययामध्ये मंगळ आणि नेपच्यूनची युती होईल. तुमच्याच राशीतील शुक्र आणि तृतीयातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ होतील, मात्र खर्चाचं गणित सांभाळणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होऊ शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्ट्रेस थोडासा दिसून देईल. जास्त प्रमाणात काळजी घ्या. फसलं जाणं अशा प्रकारच्या काही घटना घडामोडी घडू शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभामध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होईल. व्ययातील शुक्र आणि द्वितीयातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल, परंतु थोडा स्ट्रेस किंवा त्या संदर्भातले विचार हे जाणवते. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहाराकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. चुकीचे आर्थिक व्यवहार होऊ शकते. मित्र परिवारावर व छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमामध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. तुमच्या राशीतील गुरु आणि लाभातील शुक्र हे परस्पर लाभयोग करणं. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. महत्त्वपूर्ण भविष्याशी संबंधित निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा आजच्या दिवशी घेऊ नका. वरिष्ठांबरोबर मतभेद, सहकर्म्यांबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यामध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दशमातील शुक्र आणि व्ययातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव मिळू शकतील.
जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमामध्ये मंगळ नेत्यांची युती सुद्धा होणार आहे. भाग्यातील शुक्र आणि लाभातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र, त्यांच्या आरोग्य संदर्भातले काही त्रास असे काही अनुभव येऊ शकतील. येणार 2 ते 3 दिवस अत्यंत महत्वपूर्ण राहतील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फारच गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं, चुकीचे निर्णय घेणं, प्रलोभनाच्या मागे लागून स्वतःचं नुकसान करून घेणं अशा प्रकारचे काही अनुभव येणार 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. त्यासंबंधी अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात तुमच्या राशीला प्रवास योग जास्त संभवतात, मात्र काही लाभ सुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमामध्ये मंगळ नेत्यांची युती सुद्धा होणार आहे. अष्टमातील शुक्र आणि दशमातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक तणाव जास्त जाणवतील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही छोटे मोठे आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठात मंगळ नेत्यांची युती सुद्धा होणार आहे. सप्तमातील शुक्र आणि भाग्यातील गुरु हे परस्पर लाभ हे करणार आहे. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आर्थिक संदर्भात काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. येणार 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे गुप्त शत्रू असेल त्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात करू नका. मात्र येणार 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमामध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. षष्ठातील शुक्र आणि अष्टमातील गुरु हे परस्पर लाभयोग करतील. दिवस महत्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. घरातलं वातावरण थोडंसं गढूळ झाल्यासारखं वाटेल. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातील जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वृश्चिक राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. गैरसमजामुळे वातावरण थोडं ढवळून निघेल. त्या बाबतीत काळजी घ्या. काही छोटे मोठे आर्थिक लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पण षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थामध्ये मंगळ नेत्यांची युती सुद्धा होणार आहे. पंचमातील शुक्र आणि सप्तमातील गुरु हे परस्पर लाभ करणार आहेत. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून प्रवास योग जास्त संभवतात. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं आजच्या दिवशी अत्यंत गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका.
घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग सुद्धा ओढवू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. गर्भवती महिलांकरता सुद्धा येणार 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षिल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयामध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. चतुर्थातील शुक्र आणि षष्ठातील गुरु हे परस्पर लाभ योग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी तुम्हाला लाभ मिळतील, मात्र खर्चाचं गणित सांभाळणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडीशी मानसिकता बिघडल्यासारखं जाणवेल. मनामध्ये विचारांचा काहूर माजेल. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयामध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. तृतीयातील शुक्र आणि पंचमातील गुरु हे परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र छोट्या मोठ्या कारणामुळे भावनांतीत होणं किंवा राग अनावर होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्याकडे फक्त थोडं लक्ष द्या. नंतर 2 ते 3 दिवसात पैशाचे व्यवहार नीट करा. खर्च आणि गुंतवणूक याकडे बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहिलं आहे. अनावश्यक अनपेक्षित खर्च होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर करू शकते. या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीमध्ये मंगळ नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. द्वितीयातील शुक्र आणि चतुर्थातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी अनावश्यक ताण आल्यासारखा जाणवेल. तुमच्या कामामध्ये अडथळे येतील. त्याच्यामुळे स्ट्रेस थोडा वाढेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडंसं दडपणाखाली तुम्ही येऊ शकाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव मिळू शकतील. मात्र फसवलं जाणं अशा प्रकारच्या गोष्टींपासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.